अरे वो खा रहे उधर है ऑलरेडी। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर हा व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी. यामध्ये स्पेशली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲनिमल्स इतके छान छान आहे ना, तर तेच आम्ही आज पाहण्यासाठी जात होतो. तर चला मग तुम्ही माझ्यासोबत बघूया कसा होतो आपला ॲनिमल पेट फार्मचा प्रवास. तर चला मग. तर असा हा प्रवास करून फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. गाडी आम्ही पार्किंगमध्ये लावली आणि तिथूनच मग आम्ही पेट फार्मकडे जायला निघालो. पेट फार्मकडे जाताना आम्हाला हे श्रीकृष्णाचं छोटंसं मंदिर लागलं होतं. तिथे काशी उभी राहून दर्शन घेत होती. इतकं छान वाटत होतं ना. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. पेट फार्मला पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांनीच आम्हाला हे बादलीमध्ये प्राण्यांना खाण्यासाठी काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स दिले होते. हे वेगवेगळे प्रकारचे ॲनिमल्स बघून इतकी मजा येत होती ना, की तिला हे छोटे छोटे ॲनिमल्स इतके आवडत होते. ती त्यांच्यामध्येच कधी रमून गेली मला काही समजलंच नाही. खूप छान खेळत होती. दिवसभर तिने त्या प्राण्यांसोबत खेळण्यामध्येच तिचा दिवस घालवला. त्यानंतर छानपैकी इकडे रेन डान्स होता, त्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तिनेही छानपैकी असा डान्स केला.
इथे काश्मीरने इतका एन्जॉय केला ना. इथे खूप सारे रॅबिट, गोट, ॲनिमल्स आणि भरपूर प्रकारचे पक्षी होते. तर काश्मीरने खूप एन्जॉय केला. त्यासोबत मीही एन्जॉय केला. आम्ही इथे घेऊन आलो त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटत होतं. आम्ही इथे घेऊन आलो त्यामुळे तिला सगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची ओळख होऊन गेली. त्या प्राण्यांसोबत इतकी छान खेळायला लागली ना की डबल तिला त्या प्राण्यांसोबत खेळून खूप छान वाटलं. जेव्हा स्टार्टिंगला पेट फार्म मध्ये आली होती तेव्हा ती थोडी घाबरत होती, पण ती थोडी त्या प्राण्यांसोबत खेळली छानपैकी आणि मग तीही कम्फर्टेबल झाली. असा होता माझा आजचा मिनी व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.